सकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। काहीही कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पतीनं पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून तिला गंभीर जखमी केले। सहकारनगर पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। दत्ता आडागळे असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे। याबाबत पूनम आडागळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 31 मार्च रोजी रात्री 8 वाजता त्यांच्या राहत्या घरात घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पूनम आडागळे आणि दत्ता आडागळे यांचा 2015 मध्ये विवाह झाला। त्यांना आदित्य हा मुलगा आहे। लग्न झाल्यापासून दत्ता आडागळे हा काहीच काम करत नाही, त्यामुळे पूनम आडागळे याचं मिळेल ते स्वयंपाकाचं काम तसेच साफसफाईचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। 31 मार्च रोजी रात्री 8 वाजता दत्ता आडागळे हा दारू पिऊन घरी आला। पूनम यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे तो शिवीगाळ करू लागला। तेव्हा त्याच्याकडे लक्ष न देता त्या पाठ फिरवून दरवाजाच्या उंबरठ्यात समोरील बाजूला तोंड करून बसल्या। तेव्हा दत्ता यानं घरात असलेली कुऱ्हाड घेऊन त्यांच्या डोक्यात मागच्या भागावर 2 घाव घातले। त्यांचा पटकन लक्षात आल्यानं त्यांनी तो घाव चुकवला, परंतु त्यानं त्यांच्या डोक्याला आणि हाताला जखम होऊन खूप रक्त येऊ लागले। त्यांनी आरडाओरड केल्यानंतर सासू भांडण सोडवण्यासाठी आली। पोलिसांनी त्यांना 108 रुग्णवाहिका बोलावून ससून रुग्णालयात पाठवलं। उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंखे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।